सोलापूर म्हटलं की कडक भाकरी, शेंगा चटणी अनेकांना आठवते। त्या सोबतीलाच आता सोलापुरी हुरडा देखील प्रसिद्ध होत आहे। या सोलापुरी हुरड्याची चव वेगळीच। यंदाच्या वर्षी दुष्काळामुळे उभी पिकं जळून गेली, त्यामुळे यंदा हुरड्याच्या पार्ट्या कमी आहेत। मात्र ज्या ठिकाणी पाणी आहे अशा शेतात ज्वारीची पिके मोठ्या डौलाने डुलत आहेत। अशाच पाणीदार शिवारात आता हुरडा पार्ट्या रंगू लागल्या आहेत। अनेक हौशी शेतकरी मित्रमंडळींना बोलवून हुरड्याचा आस्वाद देतात। चटणी, शेव, फरसाण, गुळ आणि आकटीतून चोळून दिला जाणारा गरम गरम हुरडा खाण्याची मजा काही औरच। हुरडा खाल्ल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून ताक पिण्यासाठी दिले जाते। अशीच एक हुरडा पार्टी रंगली आहे सोलापूर पुणे रोडवरील सावळेश्वराच्या नागेश पत्की यांच्या शेतात। ज्वारीचे कणीस तोडणे, हुरडा भाजणे ते चोळून खायला देणे ही सर्व प्रक्रिया पाहण्याजोगीच असते। पहा हुरडा कसा बनवला जातो ते येस न्यूज मराठीवर। आमची सावळेश्वर भागात 5 एकर शेती आहे। त्यामध्ये 1.5 एकर हुरडा लावलेला आहे। त्याचा आस्वाद सोलापूरचे बरेच जण घेतात। आत्तापर्यंत 150 ते 200 जण लोक येऊन त्यांनी आस्वाद घेतलेला आहे। गुळभेंडी हा वाण आम्ही लावलेला आहे। ही गुळभेंडी ही वाण अगदी परंपरागत आहे आणि तो हुरडा अत्यंत मऊ आणि चविष्ट आणि चवदार असतो। सोलापूरची गाजलेली शेंगा चटणी आणि हुरडा आणि अस्सल हुरडा खाणारा फक्त हुरडाच खातो, इतर दुसरं काही खात नाही। आमचा 2-3 जणांचाच ग्रुप आहे आणि आमचे जे सहकारी आहेत ते सगळं हे अरेंजमेंट करतात। ते हातानं चोळून देतात। इतर लोक काय करतात प्लेटमध्ये वगैरे घालून देतात, पण हातानं चोळून अगत्यानं हुरडा देणं हे फार दुर्मिळ होत चाललेलं आहे। ते आम्ही करतो।